नमस्कार. धावायला सुरुवात करायची आहे, पण अनेक नवीन धावपटूंसमोर ना एक मोठी अडचण येते की नक्की सुरुवात करायची कशी आणि लांबचं अंतर पार कसं करायचं. अनेकदा असं होतं ना की धावायला सुरुवात केली पण थोड्याच वेळात धाप लागते किंवा मग 21 किलोमीटर धावायचे हे ऐकूनच भीती वाटते. असं वाटत असेल तर काळजी करू नका अजिबात. खरं तर हा जो सुरुवातीचा संघर्ष आहे ना, तो जवळजवळ प्रत्येक धावपटूच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण यावर मात करण्याचा एक खूप प्रभावी मार्ग आहे. आज आपण एका अशा जबरदस्त पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत जी धावण्याचा संपूर्ण अनुभवच बदलून टाकू शकते. तर या स्मार्ट स्ट्रॅटेजीचं नाव आहे रन वॉक ट्रेनिंग. जगभरात याला जेफिंग या नावानेही ओळखलं जातं. आता जॉगिंग म्हणजे नेमकं काय, तर हे धावणे आणि चालणे यांचं एक प्लॅन केलेलं मिश्रण आहे. म्हणजे सतत धावत राहायचं नाहीये, तर चालण्याच्या अंतराला ॲक्टिव्ह रेस्ट म्हणजेच सक्रिय विश्रांती म्हणून वापरायचं आहे. बऱ्याचदा असा एक गैरसमज असतो की धावताना चालणं म्हणजे आपण हरलो. पण तो विचार आता विसरा. लक्षात ठेवा, धावताना चालणं ही कमजोरी नाही, उलट ती एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे. आणि गंमत म्हणजे ही काही आजकालची पद्धत नाहीये. याचा शोध लावलाय खुद्द ऑलिम्पियन जेफ गॅलोवे यांनी, तेही 1970च्या दशकात. विचार करा, त्यांचा उद्देश अगदी साधा होता की नवीन धावपटूंना कोणत्याही दुखापतीशिवाय लांबचं अंतर पूर्ण करता यावं. आणि त्याचा परिणाम, हजारो लोकांनी या पद्धतीने 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि अगदी 21 किलोमीटरच्या शर्यती यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की ही पद्धत इतकी प्रभावी का आहे? यामागे काही ठोस शास्त्रीय कारणं आहेत. चला ती पाहूया. याचे 4 मुख्य फायदे आहेत. सगळ्यात पहिलं, दुखापतींचा धोका खूप कमी होतो. दुसरं, आपली सहनशक्ती म्हणजेच एन्ड्युरन्स वाढतो. तिसरं, सतत धावण्याने येणारा जो मानसिक थकवा आहे ना, तो कमी होतो. आणि चौथा म्हणजे यामुळे एकूणच आपला परफॉर्मन्स सुधारतो. हा फरक किती मोठा आहे हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, सतत धावल्यामुळे शरीरावर, विशेषतः सांध्यांवर खूप ताण येतो आणि दुखापतींचा धोका वाढतो. या उलट रन वॉक पद्धतीत चालण्यामुळे शरीराला जी ॲक्टिव्ह रेस्ट मिळते, त्यामुळे आपलं शरीर अधिक सुरक्षित राहतं. ठीक आहे, तर याचे फायदे आता आपल्याला लक्षात आले आहेत. पण मग प्रश्न येतो की हे करायचं कसं? म्हणजे किती वेळ धावायचं आणि किती वेळ चालायचं? तर सुरुवात करण्यासाठी 1 मिनिट धावणे आणि त्यानंतर 1 ते 3 मिनिटे चालणे इथून सुरुवात करता येते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे काही दगडावरची रेष नाहीये. जसजशी ताकद वाढेल तसा धावण्याचा वेळ वाढवायचा आणि चालण्याचा वेळ कमी करायचा. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्या शरीराचं ऐकणं. हे समजून घेण्यासाठी ना एक खूप सोपी आणि प्रभावी उपमा आहे. असं समजा की आपल्या शरीराची ऊर्जा ही एका मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. बघा, जसा आपण मोबाईल हाय परफॉर्मन्सवर सतत वापरला की बॅटरी लगेच संपते, बरोबर? पण जर आपण मधून पॉवर सेव्हर मोड वापरला तर तीच बॅटरी जास्त वेळ टिकते. अगदी तसंच धावताना चालण्याचे ब्रेक्स घेणं म्हणजे शरीराला पॉवर सेव्हर मोडवर टाकण्यासारखं आहे. यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि जास्त अंतर पार करता येतं. आणि हीच वाचवलेली ऊर्जा आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाते. आणि ते ध्येय म्हणजे 21 किलोमीटर धावणे. हा 21 किलोमीटरचा आकडा सुरुवातीला खूप मोठा आणि भीतीदायक वाटू शकतो. पण या स्मार्ट आणि टिकाऊ स्ट्रॅटेजीमुळे हे अंतर केवळ एक आकडा राहत नाही, तर ते एक साध्य करण्याजोगं ध्येय बनतं. खरं सांगायचं तर जेफिंग ही फक्त एक ट्रिक नाही, तर ही एक ट्रेनिंग फिलॉसॉफी आहे. यामुळे लांब पल्ल्याचं प्रशिक्षण अधिक टिकाऊ बनतं आणि 3 किलोमीटरपासून ते 21 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने पूर्ण करता येतो. चला तर या सगळ्या माहितीचा सारांश पाहूया. जेफिंग म्हणजे काय, तर धावणे आणि चालणे यांचं मिश्रण. यामुळे दुखापतींचा धोका खूप कमी होतो, सहनशक्ती वाढते आणि मानसिक थकवा कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत 21 किलोमीटरपर्यंतचा प्रवास एक प्रभावी आणि तितकाच आनंददायक अनुभव बनवते. तर आता प्रश्न हा आहे की आपल्या धावण्याच्या प्रवासात कोणती स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरायची? यावर नक्की विचार करा आणि सुरक्षितपणे धावायला सुरुवात करा. 21 किलोमीटरचं ध्येय नक्कीच गाठता येईल.